थोडस मोठं मोठं लिहितो, दिसतंय का बघा. चलो लिहिलं असेल तर पहा इकडे. So this is the last part of the respiration. Respiration मध्ये आपण बघितलं की respiration occurs by the breathing. 4 steps occur in the respiration. These 4 steps are: first is breathing, second is external respiration, third is internal respiration, and fourth is the cellular respiration. आपण पाहिलं breathing. Breathing मध्ये येतं inspiration and expiration. श्वास आतमध्ये घेणे, श्वास बाहेर सोडणे, हे झालं breathing. External respiration is the gaseous exchange at the level of alveoli. Alveoli level ला जे gases at the level of the alveoli, carbon dioxide and oxygen is exchanged. This exchange of the carbon dioxide and oxygen at the level of alveoli is called external respiration. From alveoli, oxygen is transported into the blood, right? From or by the blood, oxygen is transported as well as the carbon dioxide is also transported. The transport of the oxygen and the carbon dioxide. Oxygen lungs कडनं tissues कडे आणि कार्बन डायऑक्साइड टिश्यूज कडनं लंग्स कडे ब्लड द्वारे ट्रान्सपोर्ट होतो. याला म्हटलं होतं आपण इंटरनल रेस्पिरेशन. याला म्हटलं होतं आपण इंटरनल रेस्पिरेशन. आणि मग ब्लड कडनं ऑक्सिजन हा सेल मध्ये जातो आणि सेल मधनं कार्बन डायऑक्साइड ब्लड मध्ये. At the level of the tissues, the exchange of the oxygen and carbon dioxide occur. That is considered as the cellular respiration. हे सर्व रेस्पिरेशनच्या स्टेप्स आहेत असं आपण शिकलो. आता आपल्याला बघायचंय आर्टिफिशियल व्हेंटिलेशन. काय आहे आर्टिफिशियल व्हेंटिलेशन? या कोरोनाच्या इपिडेमिक मध्ये तुम्ही व्हेंटिलेशन किंवा व्हेंटिलेटर हा शब्द खूप वेळेस ऐकला असेल. ज्या वेळेस रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये ऑक्सिजनची लेवल ही 91, 92 यापेक्षा कमी होती. आपण ऑलरेडी शिकलोय की नॉर्मल ऑक्सिजन लेवल किती असली पाहिजे आपल्या बॉडीमध्ये? 95 to 97% एवढी असली पाहिजे. 95 to 97% एवढी असते. आणि ही जी लेवल आहे 95 to 97% कशावर डिपेंड करते? सर्वात पहिला फॅक्टर आहे PPO2. PPO2 म्हणजे काय? पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. ऐका, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन म्हणजे हवा जी अल्वेओलाई मध्ये येणार आहे त्या हवेमध्ये ऑक्सिजनचा प्रेशर किती आहे. ऑक्सिजनचा प्रेशर, पार्शियल प्रेशर ऑफ O2 शुड बी 100 तरी असला पाहिजे. तर 100 प्रेशर असेल पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचा तर 95 to 97% आपल्याला अचीव्ह होईल काय ऑक्सिजनची लेवल बॉडी. पण काय होतं पहा, सपोज आता काही रेस्पिरेटरी डिसीज असतात, फॉर एक्झाम्पल कोरोना सुद्धा एक रेस्पिरेटरी डिसीज. यामध्ये लंग्सला अल्वेओलायला पण इन्फेक्शन होतं आणि ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ही फॉल व्हायला लागते. ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ही फॉल व्हायला लागते कारण लंग्सलाच इन्फेक्शन आहे. लंग्सला इन्फेक्शन असेल तर ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी. ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाली तर ती 95 पेक्षा कमी व्हायला लागली, 91 झाली किंवा ती 90 पेक्षाही कमी व्हायला लागली तर ते हॅझार्डस. ऍक्च्युली हे 95 तर असलंच पाहिजे. ठीक आहे, हॅझार्डस त्या खाली आहे. मग त्या केस मध्ये काय केलं जातं? आर्टिफिशियल व्हेंटिलेशन. मग आर्टिफिशियल व्हेंटिलेशन म्हणजे काय? आर्टिफिशियल व्हेंटिलेशन व्हेंटिलेटर्स जे असतात ते यूज केले जातात.
काय यूज केलं? व्हेंटिलेटर यूज केलं. तर व्हेंटिलेटर काय? व्हेंटिलेटर इज अ मशीन. This machine establishes and maintains an open air passage from the upper respiratory tract to the alveoli. ही जी आपली अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे तो कोणकोणते अप्पर रेस्पिरेटरी? नोज आहे, नोजचं ओपनिंग आहे त्याला वेस्टिब्युल बोलतो. ठीक आहे. त्यानंतर आहे नॅसल चेंबर, नझल चेंबर, नॅझल चेंबर. नॅझल चेंबरच्या मागे आहे फॅरिंक्स, फॅरिंक्सच्या खाली आहे लॅरिंक्स, लॅरिंक्स पार्ट आहे ट्रॅकिया, विंडपाईप, हे सर्व आपण ऑलरेडी. त्याखाली असतं ब्रॉन्कस, ब्रॉन्कसला आहे लेफ्ट अँड राईट ब्रॉन्काय, आणि लेफ्ट अँड राईट ब्रॉन्काय ला पुढे पुन्हा डिव्हिजन आहे, त्यांना बोलतो ब्रॉन्क्यूल्स. आणि ब्रॉन्क्यूल्सच्या एंडला काय? अल्व्हेओल. ठीक आहे. मग आता हा जो ऑक्सिजन आहे, या ऑक्सिजनची अल्व्हेओलाला सप्लाय जास्त करण्याचं काम कोण करतं? हे काम करतं व्हेंटिलेटर. सो व्हेंटिलेटरचं काम काय? किंवा व्हेंटिलेशन जे आर्टिफिशियल व्हेंटिलेशन कशाद्वारे करतो? आर्टिफिशियल व्हेंटिलेशन आपण ऍक्च्युअली करतो बाय द व्हेंटिलेटर्स. So ventilators are the machines that establishes and maintains an open air passage. Establish करतात म्हणजे स्टार्ट करतात काय? ओपन एअर पॅसेज. ओके. आणि त्या ओपन एअर पॅसेजला मेंटेन सुद्धा. सो व्हेंटिलेटर्स establishes and maintains an open air passage from the upper respiratory tract. ही जी आपली अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे, या ट्रॅक्ट मधनं ब्रॉन्कस कडे, ब्रॉन्कस कडनं ब्रॉन्काय कडे, आणि ब्रॉन्काय कडनं ब्रॉन्क्युल्स कडे, आणि लास्टली अल्व्हेओलाई कडे. कंटिन्युअसली ऑक्सिजनचा प्रेशर जो आहे PPO2 ज्याला म्हणतो, त्याला मेंटेन ठेवण्याचं काम हे व्हेंटिलेटर्स करतात. कळलं? आणि व्हेंटिलेटरमुळे हा जो प्रेशर असेल, या प्रेशरला मेंटेन ठेवण्यामध्ये हेल्प. आता व्हेंटिलेटर फक्त ऑक्सिजन सप्लाय करतात का? नाही. व्हेंटिलेटरचं फंक्शन ड्युएल. ड्युएल फंक्शन म्हणजे काय? ऑक्सिजन सप्लाय करतात आणि कार्बन डायऑक्साईडला रिमूव्ह. व्हेंटिलेटर ऑक्सिजनला सप्लाय करतात आणि कार्बन डायऑक्साईडला रिमूव्ह करतात. कळतंय का? म्हणजे जो कार्बन डायऑक्साईड तयार होतो त्याला रिमूव्ह करते, ऑक्सिजनला सप्लाय करतात. सो दिस इज द फंक्शन ऑफ व्हेंटिलेटर. सो इट मेंटेन्स द एअर पॅसेज असं लिहिलंय. एअर पॅसेज मेंटेन करतो म्हणजे ऑक्सिजनचा सप्लाय, कार्बन डायऑक्साईड म्हणजे हा आहे एअर पॅसेज. अप्पर रेस्पिरेटरी सिस्टम पासून अल्व्हेओलाई पर्यंत, लंग्स पर्यंत एक एअर पॅसेज जो आहे त्याला इस्टॅब्लिश केलं जातं, त्याला मेंटेन ठेवलं जातं. हे आहे फंक्शन ऑफ द व्हेंटिलेटर मशीन. राईट. हे आहे व्हेंटिलेटर मशीनचं फंक्शन. ठीक आहे. सो दिस वॉज अ लास्ट पार्ट ऑफ द रेस्पिरेशन. यामध्ये एक लास्ट पार्ट होता रेस्पिरेशन. आणखी एक पॉइंट आहे रेस्पिरेशनचा, तो आपण डिस्कस करूया. पण त्याआधी आपण डिस्कस करूया वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये सर्क्युलेशन कसं. डिफरंट जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये सर्क्युलेशन कसं होतं, सर्क्युलेटरी सिस्टम कशा वर्क करतात ते आपण, तर त्यांच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन कसं होतं ते आपण. आपला नेक्स्ट पॉइंट घ्या, सर्वांनी लिहा, जर दिसत असेल तर लिहा, नाहीतर ट्रान्सपोर्टेशन in living beings or living organisms. तर इथे आपण हायली डेव्हलप ऑर्गॅनिझम्सचं कन्सिडरेशन करणार आहे, लाईक ह्युमन बीइंग किंवा कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांच्या मध्ये सुद्धा आपण रेस्पिरेशन स्टडी करणारच आहे. एक मिनिट, काय होतं हर्षद? डायालिसिसच्या केसमध्ये रेस्पिरेशनची गरज नाही. डायालिसिसच्या केसमध्ये कशाला रेस्पिरेशनची गरज? किडनी खराब झाल्यावर रेस्पिरेशन देण्याची गरज नाही. डायलिसिसच्या केसमध्ये नाही. ठीक आहे. ओके. So now we have to study about transportation in the living beings. Okay. So let us start with this some examples. Transportation occurs by, पहिला पॉइंट लिहू शकता तुम्ही, ट्रान्सपोर्टेशन. छोट्या नोट्स राहतील तुमच्याकडे. ट्रान्सपोर्टेशन occurs by diffusion. Transportation occurs by diffusion and by active transport. Transportation occur by diffusion and active transport.
and active transport. Next point. Cyclosis is streaming movement. Streaming movement in cytoplasm. ज्यांना दिसत नसेल त्यांच्यासाठी मी बोलतो, पण सायक्लोसिस इज स्ट्रीमिंग मूवमेंट इन सायटोप्लाझम. It occurs in amoeba, paramoecium, root hair cells of some plant, and WBCs. It is useful for intracellular transport. It is useful for intracellular transport. आता हे 2 पॉइंट एक्सप्लेन करतो, पुढच्या पॉइंट कडे. चलो, so now we are discussing about transportation in the living organs. Transportation is directly related to the circulation. ट्रान्सपोर्टेशन म्हणजेच काय रे? सर्क्युलेशन. का? सर्क्युलेशन मध्ये ब्लड सर्क्युलेट होतं आपल्या बॉडीमध्ये, आणि जे ब्लड सर्क्युलेट होतं ते ब्लड ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, फूड यांना ट्रान्सपोर्ट करतं. ठीक आहे. असंच ट्रान्सपोर्टेशन वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कसं होतंय, ब्रीफ आयडिया इथे या पॉइंट मध्ये दिलेली. काय होतं जनरली इन प्लांट्स अँड एनिमल्स, transportation occurs by the 2 ways. पहिला वे कोणता? Diffusion, and second way is the active. In plants and animals, generally transportation occurs by diffusion and by the active transport. So what is the diffusion? आता तुम्हाला माहिती आहे diffusion काय? When substances move from their higher concentration to lower. When substances move from their higher concentration to lower concentration. ज्यावेळेस सबस्टन्स हे किंवा मिनरल्स असतील किंवा गॅसेस असतील त्यांच्या हाय कॉन्सन्ट्रेशन पासून लो कॉन्सन्ट्रेशन. फॉर एक्झाम्पल आपण इकडे अगरबत्ती लावून वास पलीकडे गेला, हे एक डिफ्युजन. एका ठिकाणी जास्त पाणी कमी ठिकाणी गेलं, हे सुद्धा बरोबर. मिनरल्स एका बाजूला जास्त दुसऱ्या बाजूला कमी, ते वॉटरद्वारे फ्लो झाले, हे सुद्धा डिफ्युजन. So transportation of the food, transportation of gases generally occur by the diffusion. हे सर्वांनी लक्षात घ्या, है ना. डिफ्युजन द्वारे होतं. डिफ्युजन इज द पॅसिव्ह प्रोसेस. हे पण तुम्हाला माहिती आहे, डिफ्युजन ही एक पॅसिव्ह प्रोसेस आहे. ठीक आहे. आणि काही ऑर्गॅनिझम मध्ये काही सबस्टन्स असतात
they are transported by the active transport. So this diffusion does not require the expenditure of energy. हे आवाज क्लिअर येतोय तुम्हाला? ऍटलिस्ट आवाज येतोय? आवाज येतोय? हॅलो. हो सर. diffusion does not require energy, while the active transport requires the energy. Active transport ला ATP ची आवश्यकता आहे, बरोबर? Some proton pumps are used. Proton pump किंवा इथे काही प्रोटीन असतात, proteins are there. Transport protein म्हणतात. These transport proteins are present in the membrane, and these transport proteins transport the substances against their concentration gradient. Against the concentration gradient म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशन पासून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे सबस्टन्सेसला जे पास केलं जातं ते आहे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. सबस्टन्स त्यांच्या लो कॉन्सन्ट्रेशन पासून हाय कॉन्सन्ट्रेशन कडे मूव्ह करतात, याला म्हणतो आपण ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. कळतंय का काय म्हणतो याला? ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. समजलं? म्हणजे ट्रान्सपोर्टेशन डिफ्युजनने होऊ शकतं किंवा ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टने होऊ शकतं. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट रिक्वायर्स एनर्जी, आणि लो कॉन्सन्ट्रेशन पासून हाय कॉन्सन्ट्रेशन पर्यंत सबस्टन्स मूव्ह करायचं असेल तर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट लागेल, आणि हाय टू लो करायचं असेल तर इथे एनर्जीची आवश्यकता नाही, त्याला म्हणू लागतो. हे जनरल वे. ठीक आहे. पण आता एखादी सेल आहे, लक्षात घ्या, आता एखादी सेल असेल, एखादी सेल आहे, त्या सेलला आहे सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये आहे सायटोप्लाझम, त्याच्या आतमध्ये सायटोप्लाझम. आता हा जो सायटोप्लाझम आहे, सायटोप्लाझम कशाने बनला? सायटोप्लाझम मध्ये प्रोटीन्स आहेत, मिनरल्स आहेत, सॉल्ट्स आणि शुगर्स पण आहेत, आणि वॉटर आहे सर्वाधिक. आता हे जे वॉटर आहे ना सायटोप्लाझमच्या आतमध्ये जे वॉटर आहे, ते वॉटर जे आहे समुद्रामध्ये कसं पाणी असतं, समुद्रामध्ये त्याच्यामध्ये लाटा येतात, किंवा नदींमध्ये पाणी त्याच्यामध्ये लाटा येतात. तशा छोट्या लाटा या सायटोप्लाझम मध्ये पण. लक्षात घ्या, सायटोप्लाझम जरी खूप खूप छोटी सेल आहे, त्याच्यामध्ये सायटोप्लाझम काय लिक्विड, बरोबर? आणि या वॉटर मध्ये छोट्या लाटा येतात, याला म्हणायचं सायक्लोसिस. याला काय म्हणतात? सायक्लोसिस. सिंपल भाषेत सायक्लोसिस इज द स्ट्रीमिंग मूवमेंट इन द सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये येणारे छोट्या स्ट्रीमिंग मूवमेंट आहे. स्ट्रीमिंग म्हणजे झऱ्यांसारख्या किंवा लाटांसारख्या छोट्या ज्या मूवमेंट त्यांना म्हणतो आपण सायक्लोसिस. बाबा हा आहे सेलचा सायटोप्लाझम. या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत सबस्टन्सेस मूव्ह होतील. कसे मूव्ह होतील? बाय द स्ट्रीमिंग. सो इनसाइड द सेल, सेलच्या सायटोप्लाझम मध्ये जे काही सबस्टन्सेस असतात ते मूवमेंट करतात. कसे मूवमेंट करतात? दिस मूवमेंट ऑफ द सबस्टन्सेस, मिनरल्स, एन्झाइम्स, प्रोटीन्स इनसाइड द सेल. सेलच्या आतमध्ये, आपण सेल पासून सेलकडे नाही बोलत, सेलच्या आतमध्ये सायटोप्लाझम मध्ये जी मूवमेंट आहे ती कशाद्वारे होते? इट ऑकर्स बाय द सायक्लोसिस. हा पॉइंट इम्पॉर्टंट लक्षात. सायक्लोसिस is the streaming movement in the cytoplasm, and this movement is useful for, इथे मी पॉइंट केला आहे, it is useful for intracellular. इंट्रासेल्युलर म्हणजे सेलच्या. इंटर हा शब्द वापरला, इंट्रा म्हणजे सेलच्या आतमध्ये जे सबस्टन्सेस आहेत त्यांनाच मूव्ह करायचं, आणि this transportation is dependent upon the cyclosis. So cyclosis is the streaming movement in the cytoplasm. म्हणजे एवढे काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, लाईक अमिबा, पॅरामोशियम. अमिबा असेल, पॅरामोशियम असेल, किंवा काही रूट हेअर सेल आहेत, काही प्लांटच्या रूट हेअर सेल आहेत, लाईक ब्रायोफाइट, टेरिडोफाइट. ब्रायोफाइट कडे रायझॉइड असतात, रायझॉइडचे पण जे छोट्या सेल्स असतात त्यांच्यामध्ये पण स्ट्रीमिंग मूवमेंट दिसू शकते. ठीक आहे. ऍज वेल ऍज द WBC, व्हाईट ब्लड सेल्स जे आहेत आपल्यामध्ये, त्या सुद्धा युनिक सिंगल सेल्स आहेत, त्यांच्यामध्ये पण जे सबस्टन्सेस आहेत त्यांची मूवमेंट सायक्लोसिस होऊ शकते. So cyclosis is the streaming movement in the cytoplasm. It occurs in the amoeba, it occurs in paramecium, it also occurs in the root hair and some root hair of the some plants as well as in the WBCs. Okay, so cyclosis is the process that is responsible for the intracellular transportation in the living organism. सेलच्या सेल मध्ये, एकाच सेल मध्ये जे ट्रान्सपोर्टेशन आहे ते सायक्लोसिस द्वारे होते. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहूया. आता आपण सगळ्यात पहिले स्टार्ट केलं की सर्व अॅनिमल्स मध्ये डिफ्युजन किंवा ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ही एक प्रोसेस आहे.
म्हणजे लोअर ऑर्गॅनिझम पासून हायर ऑर्गॅनिझम्स मध्ये दोन प्रोसेस तुम्हाला दिसणारच आहेत. कोणत्या बेसिक प्रोसेस? एक आहे डिफ्युजन आणि दुसरे ऍक्टिव्ह ट्रान्सफर. ठीक आहे. आणि जर तुम्ही फक्त सेलचं कन्सिडरेशन केलं तर एका सेल मध्ये जी मुवमेंट होणार आहे सायटोप्लाझम ती कशी होणार? ती होणार सायक्लोसिसने. ती सायक्लोसिसने होणार. मग आता आपण सेलचं कन्सिडरेशन केलं, आता आपण लोअर ऍनिमल्स कन्सिडरेशन. खूप जे लोअर ऍनिमल्स आहेत, लोअर ऍनिमल्स स्पॉन्ज, आणि स्पॉन्जच्या नंतर कोणता असतो? सिलॅन्टरेटा म्हणजे कोण? निडारिया. निडारियाला काय बोलतो आपण? सिलॅन्टरेटा. सिलेंटरेटा माहिती तुम्हाला? आपण स्पॉन्ज जे असतात दे आर पोरिफेरस. पोरिफेरा आहे ते, बरोबर आहे. स्पॉन्जला काही डेफिनेट आकार नसतो, बॉडीवर खूप सारे पोअर्स असतात. ओस्टिया आणि ऑसुलम असतं ना त्यांच्यामध्ये, ओस्टिया आणि ऑसुलम. स्पॉन्जला काही डेफिनेट आकार नाहीये बॉडीला, आणि हे जे सिलॅन्टरेट असतात, सिलॅन्टरेट एक्झाम्पल आहे. निडारिया स्पॉन्जचं एक्झाम्पल काय? म्हणजे स्पॉन्ज इज द एक्झाम्पल ऑफ द पोरिफेरा, राईट? पोरिफेराचं एक्झाम्पल आहे स्पॉन्ज. याच्यामध्ये आपण पाहिले होते एक्झाम्पल यू स्पॉन्जिया, स्पॉन्जिला, बाथ स्पॉन्ज, हे सगळे एक्झाम्पल्स त्यामध्ये पाहिले. पुढे पहा निडारिया. निडारियाचं एक्झाम्पल काय पाहिलं होतं? हायड्रा. हायड्रा इज द फेमस एक्झाम्पल. ठीक आहे. जर तुम्ही हायड्राचं स्ट्रक्चर पाहिलं तर स्पॉन्ज स्ट्रक्चर काढण्याची आवश्यकता नाही, कारण स्पॉन्जेस तुम्हाला माहिती आहे. आता जे निडारिया असतात, हायड्रा असतात, त्यांच्याकडे टेंटॅकल्स असतात, बरोबर. म्हणून यांना नाव दिलं गेलं निडारिया. याचं आधीचं नाव काय? याचं आधीचं नाव आहे सिलॅन्टरेटा. वाय सिलॅन्टरेटा? बिकॉज दे हॅव द सिलेंटेरॉन इन देम. काय असतं त्यांच्यामध्ये? सिलेंटेरॉन. सिलेंटेरॉन म्हणजे काय? सिलेंटेरॉन म्हणजे गॅस्ट्रोव्हस्क्युलर कॅव्हिटी. गॅस्ट्रोव्हस्क्युलर कॅव्हिटी म्हणजे काय? गॅस्ट्रोव्हस्क्युलर कॅव्हिटी म्हणजे बॉडीच्या बरोबर मध्ये इथे एक कॅव्हिटी प्रेझेंट असते, बरोबर नाही? या कॅव्हिटीला म्हणतो आपण गॅस्ट्रोव्हस्क्युलर कॅव्हिटी. So presence of the silenteron or the gastrovascular cavity is a feature of the Silenterata. आणि स्पॉन्जेसच्या बॉडीवर काय असतं? स्पॉन्जेसचा जर तुम्ही एक जनरल असा आकार काढला, म्हणजे असे स्पॉन्जेस काढले, त्यांच्या बॉडीवर स्पॉन्जेसच्या तुम्हाला खूप सारे काय मिळतील? पोअर्स मिळतील. हे स्पॉन्ज, बरोबर? स्पॉन्जेस नाही. आता स्पॉन्जेस मध्ये सर्क्युलेशन कसं होतं मग? स्पॉन्जेस मध्ये हे जे पोअर्स आहेत, या पोअर्सला म्हणतो आपण ओस्टिया, आणि या ओस्टियाद्वारे वॉटर जे असतं ते आतमध्ये जातं, बरोबर. आणि इथे हे सर्व ओस्टिया जे आहेत त्यांच्या आतमध्ये कॅनल बनलेले, तुम्हाला शिकवलं होतं त्यांच्या आतमध्ये कॅनल्स बनले, आणि सगळे कॅनल एकत्रित. ठीक आहे. आणि या कॅनलच्या सराउंडिंगला ज्या सेल्स असतात त्यांना बोलतो आपण कोनोसाइट्स. CHOANOCYTS, कोनोसाइट्स. किंवा त्यांना आणखी एक नाव आहे कॉलर सेल्स, आठवत असेल. तर हे जे पोरिफेरा असतात यांचं फीचर आहे की बॉडीवर खूप सारे पोअर्स आहेत, आणि वॉटर जे आहे ते या पोअर्स मधनं फ्लो होतं. वॉटर ज्यावेळेस या पोअर मधनं फ्लो होतं, त्या वॉटर मध्ये असलेला ऑक्सिजन आणि त्या वॉटर मध्ये असलेले न्यूट्रिएंट त्या कोनोसाइट्स वापरतात. म्हणून आपण म्हटलं होतं यांच्यामध्ये जे डायजेशन असतं ते इंट्रा सेल्युलर असतं, सेलच्या आतमध्ये डायजेशन. त्यांच्याकडे काय स्पेशल कॅव्हिटी वगैरे नाही. स्पॉन्ज जे असतात त्यांच्याकडे काय स्पेशल कॅव्हिटी वगैरे नाही. स्पॉन्जच्या नंतर जे डेव्हलप झाले दुसरा जो फायदा सिलेंटरेटा, ज्याला आपण निडारिया बोलतो, त्यांच्याकडे गॅस्ट्रोव्हस्क्युलर कॅव्हिटी मला दिसते. ठीक आहे. म्हणजे आता बघा, हे जे अॅनिमल्स आहे, स्पॉन्ज असेल किंवा सिलेंटरेटा, स्पॉन्जेस मध्ये ट्रान्सपोर्टेशन कसं होतं? स्पॉन्जेस मध्ये ट्रान्सपोर्टेशन होतं थ्रू द पोअर्स ऑफ द बॉडी. बॉडीला जे पोअर आहेत या पोअर मधनं ट्रान्सपोर्टेशन होतं, कारण त्याद्वारे वॉटरचं सर्क्युलेशन. आणि ते जे वॉटर आहे जे काय म्हणतात यूज केलेलं वॉटर जे असेल ते एका पोअरद्वारे बाहेर टाकलं जातं. एक फायनल पोअर, एक इथे पोअर असतं त्यांना वरती मोठं ओपनिंग असतं बाहेर, त्या ओपनिंगला होतो आपण ऑसुलम. हे ओस्टी आहे आणि हे ऑसुलम. ऑसुलमद्वारे जे काही यूज केलेलं वॉटर आहे त्याला बाहेर टाकलं. ठीक आहे. आणि हायड्राच्या केसमध्ये इथे माउथ सारखा पार्ट असतो, त्याला त्याच्या शेजारी टेंटॅकल्स असतात, आणि इथे एक कॅव्हिटी बघा, या कॅव्हिटीला गॅस्ट्रोव्हस्क्युलर. म्हणजे यांच्यामध्ये सिलेंटरेटा यांच्यामध्ये सर्क्युलेशन हे गॅस्ट्रोव्हस्क्युलर कॅव्हिटीद्वारे. तुम्ही या पॉइंट मध्ये तुम्ही नोट डाऊन करा. इन केस ऑफ स्पॉन्जेस अँड सिलेंटरेट, वॉटर इज सर्क्युलेटेड थ्रू द बॉडी. क्लिअर? स्पॉन्जेस आणि सिलेंटरेट दोघांमध्ये काय फरक सांगितला की याच्याकडे गॅस्ट्रोव्हस्क्युलर कॅव्हिटी, याच्याकडे बॉडीवर पोअर्स आहेत. यांच्यामध्ये पोअर्स द्वारे वॉटरचं सर्क्युलेशन, बॉडीवर जे पोअर आहेत त्यांना ओस्टिया बोलतो आपण, आणि हे जे पोअर आहेत या पोअरचं एक
शेवटचं ओपनिंग म्हणजे काय, सर्व हे जे पोर्स आहेत ते सर्व एका ठिकाणी एकत्रित येतात आणि यांचे जे कॅनल आहेत ते एकत्रित आहेत. ठीक आहे, त्यांच्यामध्ये आतमध्ये कॅनल बनलेले असतात, ते कॅनल एकमेकांशी जॉईन झाले आणि मग जे यूज केलेलं वॉटर आहे त्या वॉटरला इथून बाहेर टाकलं जातं एक ओपनिंग असतं बॉडीला, त्याला ऑस्युलम. तसंच सिलेंडरेट मध्ये गॅस्ट्रोव्हास्क्युलर कॅव्हिटी याद्वारे वॉटर सर्क्युलेट केलं जातं, इथे पोर्सद्वारे वॉटर सर्क्युलेट केलं. ठीक आहे, यांच्यामध्ये पोर्सद्वारे वॉटर सर्क्युलेट केलं जातं आणि यांच्यामध्ये या गॅस्ट्रोव्हास्क्युलर कॅव्हिटीद्वारे वॉटर सर्क्युलेट केलं. कळलं? समजलं? म्हणजे सगळ्यात पहिला पॉईंट आपण बघितला की स्पॉन्ज आणि सिलेंडरेट जे असतात यांच्यामध्ये वॉटर जे आहे ते सर्क्युलेट केलं जातं आणि त्याद्वारे ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. ठीक आहे, सो प्लीज नोट इट डाऊन. Please note it down. In sponges and coelenterate, the surrounding water is circulated through the body cavities. In sponges and coelenterate, the surrounding water is circulated through the body cavity. Surrounding water is circulated through the body cavity. ठीक आहे, पुढे पाहू आपण. इन फ्लॅट वर्म्स, आता बघू पुढे फ्लॅट वर्म. पण माहिती फ्लॅट वर्मचे एक्झाम्पल प्लॅनेरी हा एक प्रकारचा काय फ्लॅट वर्म आहे. ठीक आहे, आता जे फ्लॅट वर्म असतात या फ्लॅट वर्मच्या स्किनद्वारे रेस्पिरेशन, फ्लॅट वर्मच्या स्किनद्वारे ते रेस्पिरेशन करतात. मग याला बोलतो आपण म्हणजे स्किनद्वारे डिफ्युजन होणार आहे त्याद्वारे ते रेस्पिरेशन करतात. ठीक आहे, मग याला बोलतो आपण पॅरेन्कायमल ट्रान्सपोर्टेशन. म्हणजे स्किनचा जो लेअर आहे त्या लेअरद्वारे ट्रान्सपोर्टेशन होतं, याला बोलतो आपण पॅरेन्कायमल सर्क्युलेशन, पॅरेन्कायमल ट्रान्सपोर्टेशन. सो इन फ्लॅट वर्म देयर इज पॅरेन्कायमल सर्क्युलेशन. फ्लॅट वर्म मध्ये जे सर्क्युलेशन आहे तुमचा पॉइंट आपला, फ्लॅट वर्म मध्ये जे सर्क्युलेशन आहे ते आहे पॅरेन्कायमल सर्क्युलेशन. पॅरेन्कायमल सर्क्युलेशन स्किनद्वारे आणि अप्पर लेअर ऑफ बॉडीद्वारे सर्क्युलेशन होतं, parenchymal circulation. So parenchymal circulation occurs in the flatworm. Have you noted it down? Next is the जे राउंड वर्म असतात, फ्लॅटवर्मचं बघितलं आपण पॅरेन्कायमल सर्क्युलेशन स्किनद्वारे होईल. आता जे राउंड वर्म आहे, राउंड वर्म मध्ये असते ओपन सर्क्युलेटरी सिस्टम, ओपन सर्क्युलेशन असतं यांच्यामध्ये. आणि तुम्हाला माहिती की ओपन सर्क्युलेशन जिथे होतं, मी एक पुन्हा शिकवणार आहे, हे झाल्यानंतर आपण ओपन सर्क्युलेशन आणि क्लोज सर्क्युलेशन मधला डिफरन्स सुद्धा पाहणार आहे. पण मी तुम्हाला 11वीला पण शिकवलं होतं की ओपन सर्क्युलेशन मध्ये ब्लड वेसल नसतात, म्हणून राउंड वर्म मध्ये इन द राउंड वर्म ब्लड वेसल्स आर ऍब्सेंट. ब्लड वेसल्स आर ऍब्सेंट, आर नॉट प्रेझेंट. In the roundworm, blood vessels are not present. Okay, and as the blood vessels are not present, directly the blood is circulated around the organs. जे काही बॉडीचे ऑर्गन आहेत त्या बॉडीच्या ऑर्गनच्या वरती डायरेक्टली ब्लडला सर्क्युलेट केलं जातं. जे बॉडीचे ऑर्गन आहेत त्यांना बोलतात व्हिसेरा. म्हणून इथे आपण लिहिलंय की ओपन सर्क्युलेटरी सिस्टम जी आहे ती राउंडवर्म मध्ये दिसते. सो इन द राउंडवर्म blood vessels, you can write in the roundworm blood vessels are absent. So blood is circulated in the roundworm, blood vessels are absent. So the blood is circulated
The blood is circulated. In roundworm, blood vessels are absent, so the blood is circulated around visceral organs of the body. Visceral organs, जे काही ओपन जे ऑर्गन, ज्या ऑर्गन मध्ये स्पेस असते त्या ऑर्गन आपण म्हणतो विसेरा. जसे आपले लंग्स आहे, लंग्स इज अ पार्ट ऑफ द विसेरल ऑर्गन. ऍब्डोमेन विसेरल ऑर्गन. ज्यावेळेस ब्लड हे विसेरल ऑर्गनच्या भोवती सर्क्युलेट केलं जातं त्यावेळेस त्याला म्हणतो आपण ओपन टाईपचं सर्क्युलेशन. म्हणजे राऊंड वर्म आहे, राऊंड वर्म मध्ये ब्लड वेसल्स ऍबसेंट असतात आणि मग ब्लड जे असतं ते विसेरल ऑर्गनच्या भोवती सर्क्युलेट केलं जातं. ठीक आहे. ओके, and this is called as extracellular transport. आणि याला त्यांनी नाव दिलंय extracellular transport. So blood vessels are absent in the roundworm and blood is circulated around the visceral organs. The organs which are having a space inside them, अशा ऑर्गनच्या भोवती ब्लड ला सर्क्युलेट केलं जातं. म्हणून आपण म्हटलं की राऊंडवर्म मध्ये असतं ओपन टाइप ऑफ सर्क्युलेशन. ठीक आहे. आणि जे हायर ॲनिमल्स आहेत, हायली डेव्हलप्ड ॲनिमल्स आहेत, ज्यांच्याकडे हार्ट असतं आणि ब्लड वेसल्स असतात, त्यांच्यामध्ये तुम्हाला दिसतं क्लोज टाईपचं सर्क्युलेशन. त्यांच्यामध्ये दिसतं आपल्याला क्लोज टाईपचं सर्क्युलेशन. आय होप दिस इज क्लिअर टू यू. एवढं क्लिअर तुम्हाला? ठीक आहे. फ्लॅटवर्म मध्ये आपण सांगितलं की पॅरेंकायमल सर्क्युलेशन आहे, राऊंडवर्म मध्ये ओपन सर्क्युलेशन आहे, ब्लड वेसल्स आर ऍबसेंट इन द राऊंड. राईट. सो ब्लड इज moved or circulated around the visceral organs. आता पुढचा पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे टाइप्स ऑफ सर्क्युलेशन. पुढचा पॉइंट आहे आपला टाइप्स ऑफ सर्क्युलेशन. सर्क्युलेशनचे टाइप कोणते? टाइप्स ऑफ सर्क्युलेशन. तुम्हाला माहिती देर आर टू टाइप्स ऑफ सर्क्युलेशन. दोन टाइप असतात सर्क्युलेशनचे. सर्क्युलेशनचे दोन टाइप आहेत. टाइप्स ऑफ सर्क्युलेशन. फर्स्ट टाइप ओपन सर्क्युलेशन. सेकंड टाइप क्लोज सर्क्युलेशन. ओपन सर्क्युलेशन अँड क्लोज सर्क्युलेशन. दोन टाइप आहेत सर्क्युलेशनचे, ओपन सर्क्युलेशन अँड क्लोज सर्क्युलेशन. येस. आता सर्वात पहिले आपण डिस्कस करू क्लोज सर्क्युलेशन बद्दल. क्लोज सर्क्युलेशन काय असतं डिस्कस करूया. क्लोज सर्क्युलेशन म्हणजे काय? In case of the closed circulation, blood always flow through the blood vessels. Blood always flow through only the blood vessels. Blood ज्या वेळेस फक्त वेसल मधनच फ्लो होणार आहे, वेसलच्या बाहेर येत नाही ब्लड, त्या टाइपच्या सर्क्युलेटरी सिस्टमला आपण क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम. आपल्यामधली सिस्टम कोणती? क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम. फिश मध्ये पण क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम है ना. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये ब्लड नेहमी वेसल्स मधनच फ्लो होत. वेसल्स म्हणजे आर्टरीज आणि वेन्स यांच्यामधनच ब्लड नेहमी फ्लो होणार. अशा टाइपची जी सिस्टम असते हिला आपण क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम असं म्हणतो. राईट. सो ब्लड ऑलवेज फ्लोज थ्रू आर्टरीज, वेन्स अँड कॅपिलरीज. आर्टरीज, कॅपिलरीज अँड वेन्स यांच्यामधनं ज्यावेळेस ब्लड फ्लो होईल त्याला म्हणतो आपण क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम. आता बघू आपण सपोज क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम वर्क कशी करते. सपोज हा आहे हार्ट. कोणत्या ॲनिमलचा कन्सिडर करा, हा हार्ट आहे. ठीक आहे, हार्ट आहे. हा हार्ट मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड येणार आहे एका पार्ट मध्ये. ठीक आहे, आपण सिंगल व्हेनस हार्ट कन्सिडर करू शकतो. हा एक हार्ट आहे. हार्ट मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं याद्वारे. डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं आणि हार्टद्वारे
ऑक्सिजनेटेड ब्लड पण काय होतं, सप्लाय. ठीक आहे, मी आता इथे डबल सर्क्युलेशन किंवा सिंगल सर्क्युलेशन असं काही एक्सप्लेन करत नाहीये. मी फक्त इथे एक हार्टचा रोल सांगतो. काय हार्टचा रोल? हार्टचा रोल आहे पंपिंग ऑफ द ब्लड, ब्लडला पंप करणे, एवढाच हार्टचा रोल. ठीक आहे. हार्ट जे असेल ते ऑक्सिजनेटेड ब्लड, जनरली आपण म्हणतो ऑक्सिजनेटेड ब्लड जे असेल ते आर्टरीज मध्ये फ्लो करेल. कशामध्ये फ्लो करेल? आर्टरीज. हार्टला सगळ्यात मोठी लक्ष द्या सर्वांनी. हार्टला सर्वात मोठी आर्टरी असते, तिला म्हणतात अवोर्टा. काय म्हणतात तिला? अवोर्टा. अवोर्टा इज द लार्जेस्ट आर्टरी. अवोर्टा काय? लार्जेस्ट आर्टरी. आवाज येतो तुम्हाला? एक 5 ते 10 मिनिटच लेक्चर झाले. ठीक आहे, नेटवर्क नाहीये. हे पहा, ही काय लार्जेस्ट आर्टरी अवोर्टा म्हणू आपण. ही जी लार्जेस्ट आर्टरी आहे तिला अवोर्टा म्हणतो आपण. ही डिवाइड झालेली असते, डॉर्सल बाजूला गेलेली असते, वेंट्रल बाजूला गेलेली असते, डिवाइड झालेली असते. आणि याच्यापासून बनतात आर्टरीज. काय म्हणतात याच्यापासून? सपोज आर्टरीज बनतात. काय म्हणतात? आर्टरी. ठीक आहे. आर्टरी डिवाइड झाल्या की त्याच्यापासून बनतात आर्टरिओल्स. काय म्हणलं याच्यापासून बघा? आर्टरीज डिवाइड झाल्या की काय म्हणतात त्याच्यापासून? आर्टरिओल्स. बोर्डवर दिसतंय काय? दिसतंय का माहिती? हार्ट कडनं जो सर्वात पहिला पाईप निघाला, मोठा पाईप, त्याला म्हणाल तुम्ही अवोर्टा. अवोर्टा डिवाइड झाल्या त्यापासून बनले आर्टरी. आर्टरी आणखी डिवाइड झाल्या, बनल्या आर्टरिओल्स. ठीक आहे. आता आर्टरिओसला आणखी ब्रांचिंग होईल. आर्टरिओसला आणखी ब्रांचिंग. आर्टरिओसला जी ब्रांचिंग होईल बघा, ही ब्रांचिंग दिसते तुम्हाला? आर्टरिओसला जी ब्रांचिंग होईल त्यांना तुम्ही बोलणार कॅपिलरी. काय बोलणार? कॅपिलरीज. बघा, जे ब्लड जे आहे ते अवोर्टा मध्ये आलं, अवोर्टा मधनं आर्टरी मध्ये आलं, आर्टरी मधनं आर्टरिओल मध्ये आलं, आर्टरिओल मधनं कॅपिलरीज मध्ये आलं. एवढं कळलं? म्हणजे बघा, अवोर्टा मध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड आलं, पुढे हे ऑक्सिजनेटेड ब्लड पुढे पुढे पास होत गेले. आता मला सांगा, ऑक्सिजनेटेड ब्लड फायनली कुठे येणार आहे? कॅपिलरीज. आता जे कॅपिलरीज असतात, या कॅपिलरीची वॉल खूप थिन असते. वॉल ऑफ द कॅपिलरी इज व्हेरी थिन. आणि कॅपिलरीची वॉल ही थिन असते, त्यामुळे कॅपिलरीची जी वॉल आहे त्यामधनं ब्लड जे असेल त्या ब्लड मधनं वॉटर बाहेर जातं. ते जे वॉटर बाहेर जातं ब्लड मधनं, ते वॉटर टिश्यू त्याच्यामध्ये उडालेले असतात. म्हणून त्या वॉटरला आपण म्हणतो टिश्यू. काय म्हणतो त्याला? टिश्यू. ब्लड ऑक्सिजनेटेड आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड कॅपिलरीज मध्ये आलं, कॅपिलरीज मध्ये आल्यानंतर कॅपिलरीज मधनं हे ब्लड बाहेर जातं, बाहेर जाताना मग टिश्यू त्या फ्लुइड मध्ये बुडालेले, ब्लड मध्ये नाही बुडाले. ब्लड कधीही या कॅपिलरी, आर्टरी किंवा व्हेन्स मधनं बाहेर येणार नाही. मी तुम्हाला व्हेन कशा बनतात ते पण सांगणार आहे. आता कॅपिलरीज पर्यंत आपण आलो. ठीक आहे. आता या कॅपिलरीजची वॉल इतकी थिन आहे की यातनं वॉटर जे असेल ते बाहेर जाईल. ते वॉटर जे आहे त्याला जनरली तुम्ही लिम्फ असं बोलता, तर लिम्फ त्याला नंतर बोलतात. पुढ्याच्या किंवा परवाच्या लेक्चर तुम्हाला लिम्फ काय ते सांगेल. ठीक आहे. आता कॅपिलरीज मधनं जे वॉटर बाहेर जातं त्यामध्ये टिश्यू बुडालेले आहेत आपले, आणि त्यामुळे त्या फ्लुइडला म्हणतो आपण टिश्यू फ्लुइड. या टिश्यू फ्लुइडद्वारे ज्या सेल्स आहेत त्या सेल्सला ऑक्सिजनचा सप्लाय होतो. ठीक आहे. आणि सेल त्या टिश्यू फ्लुइड मध्ये कार्बन डायऑक्साईड सोडतात, सेलने बनवलेलं वेस्ट मॅटर त्या टिश्यू फ्लुइड मध्ये सोडतात, आणि त्या टिश्यू फ्लुइड कडनं सेल्स ग्लुकोज घेतात. बरोबर. आणि ग्लुकोज घेतात, मिनरल्स घेतात, आणि त्यामध्ये वेस्ट मॅटर सोडतात, आणि ऑक्सिजन सुद्धा घेतात. ठीक आहे. समजलं? मग आता हे झालं फंक्शनिंग कशाचं? कॅपिलरीज. आता या ज्या कॅपिलरीज आहेत, पहा इथे काय झालं,
ॲओर्टामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड, आर्टरी मध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड, आर्टरियोल्स मध्ये पण ऑक्सिजनेटेड ब्लड, आता कॅपिलरीज मध्ये पण ऑक्सिजनेटेड ब्लड. ज्यावेळेस त्यातलं ते फ्लुइड बाहेर जाईल, ते फ्लुइड त्या ऑक्सिजनला सुद्धा घेऊन बाहेर. ठीक आहे, ठीक आहे. आता ऑक्सिजनला फ्लुइड कसं बाहेर घेऊन जाईल, कारण इथे जे डिपेंडंट आहे ट्रान्सपोर्टेशन ते पीपीओ2 आणि पीपीसीओ2 वर डिपेंडंट आहे, लक्षात. कारण कॅपिलरीज कुठे, कॅपिलरीज आहेत टिश्यू मध्ये, टिश्यू मध्ये कॅपिलरीज आहेत, बरोबर आहे. कॅपिलरीचं नेटवर्क कशात, टिश्यू. टिश्यू मध्ये पीपीसीओ2 जास्त आहे, आणि मग जो ऑक्सिजन तिथे जाणार आहे, जे ब्लड तिथे जाणार आहे त्या कॅपिलरीज मध्ये, त्याच्यामध्ये पीपीओ2 जो आहे तो कमी आहे. मला माहिती पीपीसीओ2 असेल 45 आणि पीपीओ2 असेल 40. त्यामुळे काय होईल, त्यामुळे जो प्रेशर असेल त्या पीपीसीओ2 आणि पीपीओ2 चा, म्हणजे जर टिश्यू मध्ये तुम्ही बघितलं तर पीपीओ2 चा प्रेशर कमी, ब्लड मध्ये पीपीओ2 चा प्रेशर जास्त असेल. म्हणून पीपीओ2 जो असेल म्हणजे ऑक्सिजन जो असेल तो जाईल टिश्यू कडे, आणि टिश्यू कडनं काही कार्बन डायऑक्साईड इन ब्लड होतं, हे आपण शिकलो. ठीक आहे. आता कॅपिलरी ज्या आहेत त्या कॅपिलरीने ऑक्सिजन देऊन टाकला, ऑक्सिजन देऊन टाकला, त्यातनं फ्लुइड सुद्धा काही बाहेर गेलं. आता या कॅपिलरीज मधलं जे ब्लड आहे का, ब्लड तिथे, ठीक आहे, ब्लड मधलं काही वॉटर बाहेर गेलं. ठीक आहे. आता हे जे ब्लड आहे कॅपिलरी मध्ये, हे ब्लड झालं डिऑक्सिजनेटेड, आणि हे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, ऐका आता, हे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, हे डिऑक्सिजनेटेड ब्लड पुन्हा हार्ट कडे आले. मग आता हे जे कॅपिलरी आहेत ना, या कॅपिलरी आता जिथे जिथे अशा स्प्रेड झाल्या त्या पुन्हा युनाइट होतात. नाउ द कॅपिलरीज विल अगेन युनाइट, आणि कॅपिलरीज जर युनाइट झाल्या, ऐका आता, इथे कॅपिलरीचं नेटवर्क तयार होतं, या कॅपिलरी एकत्रित यायला लागतात. कॅपिलरी एकत्रित यायला लागतात, आणि कॅपिलरीज जर एकत्रित आल्या की त्यांच्यापासून बनतात व्हेन्यूज. काय बनतात, व्हेन्यूज. पहा बॅटरी लो झाली माझी खूप. कॅपिलरीज जर एकत्रित आल्या तर बनतात व्हेन्यूज. काय बनतात, व्हेन्यूज. ठीक आहे. कॅपिलरीज कम टुगेदर अँड दे फॉर्म व्हेन्यूज. यापासून बनतील व्हेन्यूज. ठीक आहे. अँड these venules come together to form the veins. काय म्हणतील याच्यापासून, व्हेन्यूल जे असतील. पाहता कॅपिलरीज पुन्हा एकत्रित आल्या, कॅपिलरीज आर्टरिओल जे असतात त्या डिवाइड झाल्या, त्यापासून कॅपिलरीज बनल्या, कॅपिलरीज पुन्हा एकत्रित आल्या, बनले व्हेन्यूज. व्हेन्यूज आता एकत्रित येतील आणि यापासून बनतील व्हेन्स. व्हेन्यूज विल कम टुगेदर अँड दे विल फॉर्म द व्हेन्स. कळलं, आता बनल्या व्हेन्स. आता व्हेन्स मी दाखवू का या कलर मध्ये, निळ्या कलर मध्ये, व्हेन्स बनल्या. आता या ज्या व्हेन्स असतील, या व्हेन्स मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. These veins will come together. Veins एकत्रित येतील आणि यांच्यापासून बनेल व्हेना कावा. काय बनेल याच्यापासून, व्हेना कावा. नाव ऐकलंय तुम्ही, सुपेरियर व्हेना कावा आहे, इन्फेरियर व्हेना कावा. म्हणजे हे व्हेन्यूज एकत्रित येतात, यापासून व्हेन्स बनतील, आणि व्हेन्स एकत्रित आल्या त्यापासून बनतील व्हेना कावा, आणि व्हेना कावा झाले हार्ट मध्ये. म्हणजे आता बघा, ब्लड इथनं बाहेर गेलं का, ब्लड नाही गेलं बाहेर कुठेच, ब्लड कुठेही बाहेर गेलं नाही. ब्लड आर्टरीमधनं आर्टरीमध्ये, आर्टरीमधनं आर्टरिओलमध्ये, आर्टरिओलमध्ये कॅपिलरीमध्ये, कॅपिलरीमधनं व्हेन्यूलमध्ये, व्हेन्यूलमधनं वेनमध्ये, वेनमधनं व्हेना कावामध्ये, व्हेना कावामधनं पुन्हा हार्टमध्ये आलं. कळलं. म्हणजे ब्लड जे आहे ते कधीही इथे या क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये ब्लड नेव्हर गोज आउट ऑफ द ब्लड वेसल्स. सो दिस टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम इज अ क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम. या टाइपच्या सर्क्युलेटरी सिस्टमला आपण क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम असं म्हणतो. ठीक आहे. सो दिस क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द हायर ॲनिमल्स, हायर ऑर्गॅनिजम्स. हायर ॲनिमल्स जे असतात त्यांच्यामध्ये तुम्हाला क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम दिसतं. हे तुम्हाला ॲनेलिडा पासून पुढे दिसेल. फायलम ॲनेलिडा, फायलम ॲनेलिडा, आणि काही हायर मोलस्क. मोलस्क म्हणजे ज्यांची बॉडी सॉफ्ट असते, फायलम मोलस्का, बरोबर आहे. फायलम मोलस्कामध्ये ऍक्च्युली ओपन सर्क्युलेटरी सिस्टम पण आहे लोअर मेंबर मध्ये, म्हणजे हायर मेंबर्स मोलस्काचे. त्या हायर मेंबर्स मध्ये म्हणून इथे लिहिलंय आपण हायर मोलस्क. हायर मोलस्क आहेत आणि ॲनेलिडा आहे. हायर मोलस्क, ॲनेलिडा, आणि ॲनेलिडा पासून पुढचे जे आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला ह्या टाइपची सर्क्युलेटरी सिस्टम दिसते, जी आहे ही या टाइपची सर्क्युलेटरी सिस्टम दिसते. आणि या टाइपच्या सर्क्युलेटरी सिस्टमलाच आपण म्हटलंय क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम. वेना कावाच्या हार्टमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड येतो ना, वेना कावा नंतर हार्टमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड येतो ना. वेना कावा जो आहे, वेना कावा डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्टमध्ये आणणार. वेना कावा हे जे असतात ना, सुपेरियर वेना कावा बॉडीच्या वरच्या भागात आणि इन्फेरियर वेना कावा खालच्या भागात.
डिऑक्सिजनेटेड ब्लड आणतात हार्टमध्ये, आपण बघूयात ते. डिऑक्सिजनेटेड ब्लड आणतात आणि हे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे हे आपल्यामध्ये, म्हणजे जर आपण आपलं कन्सिडरेशन केलं ह्युमनचं, तर हे डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते पाठवलं जातं लंग्सकडे. कुठे पाठवलं जातं? लंग्सकडे. पण लंग्सकडे पाठवण्यासाठी असते पल्मोनरी आर्टरी. एवढंच एक एक्सेप्शन आहे की पल्मोनरी आर्टरी ही एकमेव अशी आर्टरी आहे जी डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. बाकीच्या सर्व आर्टरी ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी. का असं? कारण हार्ट ज्या पाईप मध्ये ब्लड फ्लो करतो तो पाईप नेहमी आर्टरीच असतो. हार्ट ज्या पाईप मध्ये ब्लड सोडतं तो पाईप नेहमी काय असला पाहिजे? आर्टरीच असला पाहिजे. म्हणून या हार्टने डिऑक्सिजनेटेड ब्लड ज्यावेळेस लंग्स कडे पाठवलं, ते लंग्स कडे पाठवताना तो आर्टरी मधनच पाठवलं. म्हणून पल्मोनरी आर्टरी, पल्मोनरी म्हणजे लंग्स कडे जाणारी आर्टरी. पल्मोनरी आर्टरी इज द ओनली आर्टरी दॅट कॅरीज डिऑक्सिजनेटेड ब्लड. तेवढीच एकमेव आर्टरी जी डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी. कळलं? समजलं तुम्हाला? हा, काढायची का डायग्राम? याची काही गरज नाही डायग्राम काढण्याची तुम्हाला, याची काही गरज नाही. तुम्हाला समजलं नाही, समजणं महत्वाचं. तुमच्या फक्त एक फ्लो लक्षात ठेवा, याचा असं असं आहे. ठीक आहे. ही डायग्राम काढण्याची तशी काय आवश्यकता नाही. फक्त एक लक्षात ठेवा की यामधनं जे ब्लड आहे, मला सांगायचं की ब्लड हे कधीही या वेसल्सच्या बाहेर जाणार नाहीये अनलेस दीज वेसल्स आर ब्रोकन. या वेसल्स जर पंक्चर झाल्या, जर यांना कुठे ब्रेक डॅमेज झाला असेल तरच ब्लड बाहेर जाईल, नाहीतर ब्लड बाहेर जाणार नाही. आहे टू सर्क्युलेटरी सिस्टम. ठीक आहे. चलो, माझी बॅटरी 2% आहे मोबाईलची, सो वी स्टॉप हिअर. ओके. आणि उद्या नाही, डे आफ्टर टुमॉरो यू हॅव अ टेस्ट. उद्या मी ग्रुपवर सांगतो तुम्हाला कोणती टेस्ट आहे. ठीक आहे. आजची टेस्ट खूप साऱ्या जणांनी दिलेली नाही. ठीक आहे. द्यायला हवी होती टेस्ट सर्वांनी. तुमच्यासाठीच टेस्ट अरेंज केली होती ना. ठीक आहे.